तर आज आपण सोलकढी तयार करूया। त्याच्यासाठी मी हे खोबरं फोडून नारळ फोडून त्याचे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, कोथिंबीर, लसणाच्या 3 पाकळ्या आणि 2च मिरच्या आणि आमसुलं घेतलेली आहेत। आता ती नंतर मी पिळून त्यातला अर्क काढणार आहे। आणि पहिल्यांदा खोबरंच्या घेऊया आपण मिक्सरमध्ये घालून आणि त्याच्यामध्ये मिरचीचे 2 तुकडे आणि हे लसणाच्या 2 पाकळ्या हे मिक्सरमधून काढून घेते मी। ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेते मी आणि मग मिक्सर परत फिरवते। एका बाउल मध्ये जाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पातळ फडकं ठेवलेलं आहे। त्यातने मी हे सगळं गाळून घेणार आहे। आता असं खोबऱ्याचं दूध निघतं छानपैकी। काढून घेतलाय परत। आता परत याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि हे पुन्हा मिक्सर मधून फिरून घ्यायचं, म्हणजे आणखीन दूध निघतं त्यातलं। असं पातळ छान झालेलं आहे हे। त्यामध्ये ते उठून घेते, पुन्हा काढते दूध कुठलं। त्याचा चौथा जो राहिलेला असतो ह्याचं हे आमटी भाजी घालून संपवलं तरी चालतं किंवा चटणी याची केली तरी ती संपली जाते, त्यामुळे हा चौथा वाया जात नाही। आता हे आपण बाजूला ठेवूया। हे बघा एवढं दूध निघालेलं आहे याचं। आता ह्याच्यामध्ये आमसुलाचं अर्क टाकूया थोडासा। आता हे आमसुलाचा चौथा मी घेतलेला आहे करायला। आमसुलाचा जे आपण दाबून जो अर्क काढलेला आहे तो थोडासा घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही, नाही तर आंबट खूप होईल। तोही गाळून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं। याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, साखर घालून घ्यायची 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ। यात जर तुम्हाला याच्यात बीट मिक्सर मध्ये खोबरं काढताना बीट टाकलं तरी चालतं, त्याने रंग डार्क येतो। आता ह्याच्यात डार्क आपला रंग जास्त आलेला नाहीये ना, मग ह्याच्यामध्ये मी खायचा रंग घालणार आहे, जिरबीचा रंग। थोडासा जिलबीचा रंग घालणार आहे याच्यात,
म्हणजे रंग येईल त्याला. आपले आता चांगलं हलवून घेतलं की मी त्यातली साखर आणि मीठ घालते. आता याच्यामध्ये ओतून घेते. ही झाली आपली सोलकढी तयार. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.